नमस्कार. आज सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यापासून चढ-उतार होत होते. दुपारी 2:45 दरम्यान सेन्सेक्स जवळजवळ 500 पॉईंटपेक्षा जास्त खाली होता. त्यानंतर मात्र जोरदार रिकव्हरी झालेली आहे. आज जी शेवटच्या पाऊण तासात रिकव्हरी झाली त्याचे मुख्य कारण म्हणजे अमेरिकेमध्ये व्याज दरात कपात अपेक्षित आहे. त्याची माहिती आपल्याला उद्या मिळू शकेल. याखेरीज अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये ट्रेड डील होण्याची शक्यता वाढलेली आहे. या दोन गोष्टींमुळे आज रिकव्हरी झालेली आहे. तरीसुद्धा मार्केट बंद होताना सेन्सेक्स हा 151 पॉईंटने घसरून 84,628 वर बंद झालेला आहे. निफ्टी हा 30 पॉईंटने घसरून 25,936 वर बंद झालेला आहे. आज सुद्धा बऱ्याच कंपन्यांचे क्वार्टरली रिझल्ट आलेले आहेत. आजच्या कामकाजामध्ये BSE मेटल इंडेक्स सर्वात जास्त म्हणजे 1.30% वर आहे. BSE रियालिटी इंडेक्स 1% खाली आहे. BSE मिड कॅप इंडेक्स 0.12% वर आहे. BSE स्मॉल कॅप इंडेक्स 0.06% वर आहे. थोडक्यात दिवसाचा आढावा घ्यायचा म्हटलं तर असे म्हणता येईल की मिड कॅप, स्मॉल कॅप आणि बँकिंग स्टॉक्समध्ये तेजी दिसून आलेली आहे. धन्यवाद.